सर सराव बंद करा प्लीज आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करायचं आहे. लैला मजनू 11 टॉस जिंकला, निर्णय कळवा आपला. चेतन तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. मध्ये प्रवीण खणका, धीरज, ऋतिकला आपण तिकडे पाहतोय, स्वप्नील पाटीलला आपण तिकडे पाहतोय, चेतन ढोणेच्या नेतृत्वाखाली सुहास पवार, सागर गायकवाड. वेळ बघा किती झाला आता. यापुढे अजूनही मॅचेस आहेत आपल्या, फायनल देखील कव्हर करायचे. चला जरा लवकर आपण तिकडे थोडं स्ट्रिक्ट घ्या. बघा RM11 सोनापाडा संघ देखील सागर गायकवाड तिथे दाखल झालेला आहे. त्यामुळे थोडं फास्ट खेळा आपण. जरा लवकर चला. सुहास पवार आपण मैदानामध्ये. चेतन तिकडे बघा सागर गायकवाड काय म्हणतात बघा पहिले. चला मॅच सुरू करा आपण लवकर प्लीज.
मॅचला झाली सुरुवात. पहिला डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहोत आणि गोलंदाजी मार्कवर माने. फटका चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सोडून दिला यावेळेस देखील आपण पाहतोय. धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपात टीमची टोटल पुढे 7 या आकड्यावर 7 ऑन बोर्ड. तीन षटकांचा सामना आपण पाहत आहोत. अगदी यानंतर देखील महत्वाची मॅच आहे. त्यानंतर फायनल देखील कव्हर करायचं आहे. त्यामुळे थोडं फास्ट खेळा प्रत्येकाला विनंती आहे. मसाला खेळण्याचा प्रयत्न सुहास पवारला आपण पाहत आहोत. जबरदस्त क्रिकेट सातत्यपूर्वक तो देखील खेळलेला आहे. कुलागडातनं क्रिकेट अप्रतिम खेळलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे टोटल 9 या आकड्यावरती धावसंख्या आलेली आहे. बिग शॉट. सुहास पवारनं मात्र फेकून दिला यावेळेस बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. चांगला शॉट अगदी इन स्लॉट बॉलला बाहेर पाठवलंय. षटकार धावफलक पुढे टोटल 15 धावा धावफलकावरती लागतायत. 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आहे. पहिली विकेट इथे मात्र आपण पाहतोय गमावली गेली आहे. स्वर्गीय राकेश ढोणे 11 या संघाची पहिली विकेट मात्र आपण पाहतोय. सुहास पवार सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बुलट राजा. लेफ्टी वसा संघाचा डावखुरा जबरदस्त फलंदाज. सूरज दुधकर. एक रन पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. बघता बघता 2 धावा देखील अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागतात. 17. थोडं फास्ट खेळा. सगळ्यांनाच विनंती असेल थोडं फास्ट खेळायचं आहे. कारण यानंतर अजूनही बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्या आहेत. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 17. प्रशांत गोलंदाजी मार्कवर.
ऋतिकला आपण पाहतोय मैदानावरती स्ट्रायकर रेट वरती ऋतिक आहे. सोडून दिलाय वाईट +1. 2 धावा इकडे देखील मिळतील. 2 धावफलक पुढे. आता टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली तर 19 आकड्यावरती धावफलक आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा सोडून देण्याचा प्रयत्न केला जरूर. बॉल आता मागे डिक्लेअर झोनच्या दिशेने चाललाय. धावत असताना हे धाव पूर्ण केली आणि पुन्हा एकदा वाईट +1. या 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल धावफलकावरती आपण पाहिलं 21. ऑनसाइडला खेळला गेला फटका तर चांगल्या डीपमध्ये मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने आल्यात. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 22. चांगली सुरुवात. भरपूर चांगला स्टार्ट मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. अगदी आपण पाहिलं तर सुहास पवारने चांगली सुरुवात करून दिली. आता मात्र ऋतिकला आणि त्यासोबत बुलट राजा, बुलटचा मानकरी पालेगावच्या स्पर्धेतला वसा संघाचा सूरज दुधकरला आपण तिकडे पाहतोय. फटका तर चांगला जरूर आहे. या स्पर्धेतला सर्वात मोठा फटका सूरज दुधकरने यापूर्वी खेळला होता, जो अगदी मॉर्निंग सेशनला 2 धावा आहेत. या 2 एका वनडी. ही एकच धाव असेल. फटका जरूर चांगला खेळला. आपण पाहतो तिकडे फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप केली आहे. कॅच ड्रॉप केली आणि अगदी आपण पाहतो जीवनदान मिळालंय. सूरज दुधकर सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला जीवनदान ते दिले जात आहे. चोवीस धावा धावफलकावरती आपण पाहतो 25 धावात माफ करा. आणि त्यानंतर ही एक धाव इथे मात्र आपण पाहतो ऍड केली जाते. धावसंख्या पुढे आता टोटल 26 वर. 26. म्हणून यार उंच भरपूर गेलाय. लांबी किती मिळते ते पाहायचं आहे. फिल्डर तर तिकडे येत आहे. जजमेंट मिळाला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? 2 धावा मिळतील पुन्हा. भरपूर वेळ बॉल हवेमध्ये होता. त्यानंतर जजमेंट मात्र योग्य करता आलं नाही. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 28 या आकड्यावरती 28. यावेळेस फटका चांगला आहे. लांब्या आणि उंचीचा संगम. बॉल हवाई सफरवरती. 6. या बॉलिंग मार्कवर फटका चांगला आहे. ऋतिक ढोणे
होम ग्राउंड वरती जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सहा धावा. बरं तयार. आडव्या बॅटनं ऑन साइडला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न सफल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. धावसंख्या सलगच्या 2 षटकारांनी पुढे टोटल 46 आणि त्यानंतर पुन्हा आतापर्यंत सूरज दुधकरचा विक्रम होता सर्वात मोठा लांबीचा षटकार आहे. आता ऋतिकनं देखील दर्जेदार आणि भयंकर लांबीचा षटकार ठोकलाय. सिक्सर. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. हवेमध्ये बॉल आणि रन किती मिळतील ते आता पाहायचं आहे. 3 धावा इथे मात्र सहज प्राप्त केल्या जातील. चौथीचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि बघता बघता 4 धावा इथे मात्र एकवटल्या जात आहेत. 56 धावा दाखल करते आपण पाहतोय. 56. यावेळेस बॉल समोर खेळलाय. हवेमध्ये बॉल आहे. आणि बॅटरी इथे मात्र बाद होत असताना आपण पाहतो ऋतिकची विकेट मिळाली आहे. चला एक मोठं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. प्लीज बॉल चॉईस करून घ्या आणि आपले बॅटर पाठवून द्या लगेच, कारण वेळ भरपूर झालेला आहे. यानंतर आजच्या लॉटमधून आणखीन एक मॅच आहे
इथून जो संघ जिंकेल तो SS स्पोर्ट्स बदलापूरला फाट करेल. त्यानंतर फायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. बॉल चला 57चं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झालेली आहे. षट क्रमांक 1 आणि गोलंदाजी मार्कवरती बुलट राजा सूरज दुधकर. पहिल्या षटक हाताळण्याची जबाबदारी सूरज दुधकर वरती सोपवली आहे. मॅच ऑन. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉलर्स बॅक खेळला गेला. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि चांगली सुरुवात. राजू आणि सोमनाथ यांना आपण पाहतोय. ओपनर बॅटर सूरज दुधकर. पुन्हा एकदा पुढचा बॉल. अरे इथे मला काही दिसत नाही. बस ना खरोखर नाही. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय सूरज. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातीला बॅटिंग देखील तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये दमदार बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी देखील अटॅक तितका चांगला आपण पाहतोय. सॉरी 1 रन. हा 1 रन तेच. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मात्र बिहाइंड विकेट. कोणती मिस्टेक होणार नाही. सुहास पवार सुंदर झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना दरम्यान धक्का पहिला लागतोय लैला मजनू 11ला. सगळं नवीन बॅटर तयारीत ठेवा आपण, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. तर 2 मॅचेस आहेत अजूनही. फटका चांगला जरूर आहे पण फिल्डर तिकडे आहेत. कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. टिपला झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. पण आता एक्झॅक्टली काय घडलंय. अरे धावता का मग. चेतन ढोणे यांच्याकडून काहीतरी पारितोषिक आहे मला वाटतंय. 500 रुपये पारितोषिक.
सुंदर येतात नवीन बॅटर. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. फटका तर चांगला आहे पण 6 धावांचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. सिक्सर. दोन सिंगल 2 विकेट मग सिक्सर देखील आलाय. मोठ्या धावासंख्येचा चेस करायचा 57चा पाठलाग करायचा आहे आणि 57चा पाठलाग करताना आता मात्र आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 8 आले. शेवटचा बॉल दूधकर 6 बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन मिळतेय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. फटका हा तर जबरदस्त आहे पण 6 धावा देखील देऊन जाईल. ओव्हरची ते मात्र दरम्यान होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. बारा बॉल 43 गरज अजूनही या मॅच मध्ये. 12 बॉल 43 समीकरण आहे. चला वेळ थोडा कमी घ्या कारण 2 मॅचेस अजूनही पेंडिंग आहेत. बरं तयार. त्यावेळेस चांगला बॉल आपण पाहतोय. बॉल अडवलं जायचं पूर्वी 1 रन फक्त प्राप्त केली जाते. धावसंख्या सिंगल लेपडे टोटल 16 या आकड्यावरती धावफलक आलाय 16. अकरा बॉल 42 धावांची करत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात पुन्हा. 11 बॉल 42 समीकरण होतं. एक्स्ट्रा रन मिळाले. आता 11 बॉल 41 करायच्यात. 11 चेंडूने 41 ची गरज आहे आणि त्यामध्ये हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. सिक्सर. व्हाईट बॉल पुन्हा एकदा बंदाचा इशारा आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन निगडी देखील मिळतीये. तेवीस धावा झालेल्या धावफलकावरती 23. 35 धावांची अजूनही गरज आहे. 35 35 धावा अजूनही करायच्या आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सातत्याने अवांतर धावा इथे मात्र खर्च करत असताना आपण पाहतोय. विपुल गायकवाड तिसगाव संघाचा फ्रंट लाईन बॉलर. व्हाईट बॉल.
हे पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमण केलं जात आहे. सिक्सर. किती बॉल किती 9 चेंडू 27 ची गरज आहे. मॅच ऑन. मोठा टार्गेट सर करायचं आहे आणि त्यासाठी अशी बॅटिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. 9 बॉल आणि विजयासाठी मात्र आपण पाहतोय 27 ची गरज आहे. 27 ना. येस 27. झालेत मला वाटतं 32. 32 झालेत का वगैरे चेक कर एकदा. 26 धावांची आता गरज असेल. 32 झालेल्या आहेत. 32. बॉलर तयार. पुन्हा फोर्स केला. फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर भरपूर दूर आहेत आणि पंचांचा इशारा. 4 धावांचा आपण तिकडे पाहतोय. चौकार आलाय. मॅच सुरू केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय वापसी केली गेली आहे. पहिले गोलंदाजांनी अगदी आपण पाहिलं तर जरूर थोडं निराश केलं, पण आता फलंदाज आपलं काम योग्यरित्या पार पाडतायत. जे टार्गेट दिले ते चेस केले देखील जात आहे की काय आता ते पाहायचं आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच करतायत. एक्स्ट्रा रन मिळेल अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पुढे. रिव्ह्यू नाहीये कोणत्याही संघाला. पंचाचा निर्णय अंतिम आहे. धावसंख्या झालेल्या त्या वाईट बॉलच्या मदतीने पुढे 39. 39. 7 बॉल 19 धावांची गरज. 7 बॉल 19 धावांची गरज. बंद करून बोलशील. इथे जरूर बॉल हवेमध्ये. जवळपास मात्र फिल्डर नाहीये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होणार नाही. एका धाबेवरती समाधान मानावा लागेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी मात्र 18 धावांची गरज असेल. 6 बॉल 18. सहा बॉल आणि विजयासाठी मात्र आपण पाहिले तर 18 धावांची गरज आहे. मोठा रणसंख्येचा चेस करत असताना मात्र चांगला फाईट केलंय. सुंदरने काय बॅटिंग केली आहे. अति सुंदर फलंदाजी. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मोठ्या रन चेस मध्ये.
5 बॉल 18 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुहास पवार. टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. बॉलर्स बॅक खेळला गेला, फटका, सिंगल पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 धावा देखील इथे मात्र अंकित केल्या जात आहेत. तासंख्या 2 ने पुढे. आता मात्र समीकरण बदल. येणारे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांची अजूनही गरज आहे. 4 चौकार 3 षटकार. शेवटचा पर्याय फलंदाजाकडे. फसवलं गेलंय. डॉट बॉलची समाप्ती. मॅच अजूनही संपली नाहीये. सुंदर अजूनही मैदानामध्ये उभा आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. येणाऱ्या 3 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 16 धावांची गरज. चांगला बॉल यावेळेसचा डॉट आलाय आणि मॅच पूर्णपणे सुगी राकेश डोने 11 नांदिवलीच्या बाजूने झुकलेली आता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ड्राईव्ह केला. आता फक्त औपचारिकता शिल्लक. इथून आता पुढे फॉर्मॅलिटीज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला एस एस स्पोर्ट्स बदलापूर. एस एस स्पोर्ट्स बदलापूर टीमचे कॅप्टन आपण या लगेच. चला टॉस साठी या लगेच.